नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. खोकल्यावर काहीतरी औषध खोकला लागतोय आणि खोकला लागताना तर दम पण लागतोय, बोलायला पण होत नाही. आत्ताच आले मुलाला शाळेतून घेऊन आणि गहू टाकले तिथंच, घरात पण नाही आले. तसेच मुलाला घेतलं आणि तिकडे त्या काकींच्या इथनं गहू घेतले होते, त्यांच्या इथंच गहू टाकलेत पार्किंगला. आता 2 बॅगा घेऊन टाकून आले. मी जेव्हा आले तेव्हा दाखवेनच. 2 बॅगा आता टाकून आले. दिवसभर ऊन असतो, पार्किंग आहे, पूर्ण कंपाऊंड वगैरे आहे, गेट बीट आहे. दिवसभर टाकलं की टेन्शन नाही. 2 बॅगा घेऊन आले, टाकून आले तिकडं. एक बॅग तिकडं नंदेने ज्वारीची घेऊन ठेवला नाही, तर नंदेकडं दोन बॅगा तांदळाच्या आणि एक बॅग ज्वारीचे ते आणायचे. त्याच्यासाठी आज आमच्या गावातले जे टमटमवाले होते ना, त्यांना कॉल केला. त्यांच्या बायकोने उचलला. माझी नणंद म्हटली की ते येतात ना गाडी घेऊन, तेव्हा तिथनंच येतात, त्या रस्त्याने तिथनं ताईंच्या इथूनच. तर ज्या माणसं कमी असतील तेव्हा टाकता येतील त्या बॅगा त्याच्यातनं. भाऊजींची मोठी गाडी आहे, पण कधी ते ह्या लाईनीला आले तर आणतील. ए बाळा इकडे ये. तर फोन केलेला आता आमच्या गावातल्याच त्या भावना, तर त्यांच्या बायकोने उचललं. ते म्हणले आता 2 दिवस घरीच आहेत, नंतर मग तू कॉल कर आणि त्यांना सांग जेव्हा माणसं कमी असतील तेव्हा येताना घेऊन या म्हणून. तिथपर्यंत आणली तर तिथनं काहीतरी रिक्षा करून आणली इथपर्यंत. इथून मग चढवीन वरती, काय करणार, विलाज. तर ते आत्ता सांगवते मला, माझ्या मिस्टरांना व्हिडिओ कॉल केलेला ज्यावेळेस त्यांना लागलं तेव्हा. ते म्हणते बघवत नाही त्यांची अवस्था, असली अवस्था झाली. तर काय करायचं सांगा आता. सगळेजण मग थोडक्यात वाचलेत आणि खरंच थोडक्यात वाचले. उपाशी मारायची वेळ असते आमची, तर आमची माणूस तर माणूस झाला असता आणि आमची पण उपाशी मारायची वेळ आली असते. खूप बेकार वेळा दिवस आले असते. माझ्या माखालीच वाचवलं म्हणाय गेलं तर. या पोरांना काय सांगून कळत नाही आणि काय नाही. काय आहे ते कुणाचं आहे, त्या पोरांना काही सांगून कळत नाही. बघ ते आत्ता पैसे काकाची बायको काय होती, त्यांना व्हिडिओ कॉल केला पप्पाने. व्हिडिओ कॉलवरती दिसले की थोडक्यात वाचलेत. तेव्हा सगळे जर म्हणतात बघवतच नाही त्यांची अवस्था. असला बेकार चेहरा झाला आहे. पोटासाठी माणसाला काय काय करायला लागतं. कोणाच्या वाट्याला असं देवाने दुःख देऊ नये. कुणाचं वाईट नाही केलेलं आम्ही, तरी आमच्या पाठीशी कधीच कुणाचं पडती वेळ बघितली. प्रत्येकाच्या प्रसंगासाठी धावत धावत वेळ आली. मला ते उद्या कसं करत असतील, काय करत असतील, काय करायचं आता. महिनाभर पेमेंट नाही, काय नाही, असे दिवस आले. आपण तरी त्यांच्या यायच्याने पैसे मागायचे ना. आज त्या माणसाला एवढं लागलं आहे. इकडं 2 पोरं पण आहेत. एक तर माझा आजार असं झालं आहे, मी पूर्ण सांगते काय, आजाराने कमी तर विचाराने जास्त खचली. विचार करून करून खचलेली असते. हे दाखवत नाही बाहेर कोणाला की मला किती माझ्या मनात, किती माझ्या डोक्यात किती विचार आहेत ते. 2 पोरं, आम्ही उघड्या पडला असतो, काय झालं असतं ते. माणूस तर माणूस गेला असतं. 2 पोरं नाही उघड्या पडलो असतो आम्ही. माझ्या देवीनंच सावरलं, वाचवलं. माझी देवी प्रत्येक वेळेला, प्रत्येक संकटात पाठीशी उभी आमच्या. माझी आई महाकाली पाठीशी उभी आमच्या. काही झालं ते थोडक्यावर घेते.
2 लेकरं आहेत, दुसरं काही नाही. त्या टेन्शनने मी पूर्ण खचली. काय बोलावं काय. वाईट लोक पण आहेत या दुनियेत आणि चांगली लोक पण आहेत. काय करायचं, लोकांना सांगून उपयोग नाही. लोक रडून म्हणतात ना, रडून ऐकतात आणि हसून दाखवतात. असं आहे माहिती आहे का. म्हटलं आपलंच ओठ आणि आपलेच दात आणि आपलेच ओठ, आपलं दुःख आपल्यापाशीच ठेवावं. कोण हलकं करत नसतं. पण मी आत्ताच फोन केला तेव्हा मला आताच त्यांच्याकडून परत समजलं की आम्हाला काय व्हिडिओ कॉल नाही केला, आम्हाला फोटो टाकलेला फक्त. व्हिडिओ कॉल नव्हता केला त्यावेळेस. तेव्हा त्या म्हणल्या असं काळजी घे वगैरे. तर चला, मला पण काय बोलायलाही जमत नाही, काय नाही. मला बोलताना खूप दम लागतोय, काय कळत नाही. मला एवढं टेन्शन की मग आमच्या लेकरांचं कसं होईल. त्यासाठी मोठा मुलगा तर थोडा मोठा तरी झाला आहे, समजदार आहे. मुलगी खूप लहान आहे, तिला आई बापाशिवाय नाही जमत आहे. 24 तास आई बाप पाहिजे. बाप तर नाही पण आई पाहिजे समोर. मला बोलायला पण येत नाही मित्रांनो.